एक सुमधुर संगीत डीजे प्लीज. संकेतने पूर्णपणे या ठिकाणी इरादे स्पष्ट केले. एक मोठा फटका आलाय 4 या धावसंख्येने. तर पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूने उचली घेतले. पंच आम्हाला कळवत आहेत वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळेल संघाच्या धावसंख्येत. तर मित्रांनो, क्रिकेट आहे नेहमीच बॅट्समन आणि बॉलर, फलंदाज आणि गोलंदाज याच्यामध्ये द्वंद्व युद्ध. तर प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होईल आणि टॅप केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आव्याकाबाहेर हा चेंडू. मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कॉलिंग पहा, एक रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी सहजरित्या धावून पूर्ण केल्यात. आणि क्रिकेटमध्ये हे देखील महत्त्वाचं आहे, सिंगलला डबल आणि डबलला 3 धावांमध्ये कन्वर्ट करणं, यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. जर पाहिलं तर संकेत सातत्याने काय फलंदाजी करतोय, मोठा फटका, त्याच्यानंतर 3 धावा. आणि आता मात्र विनीत पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केलंय. चेंडू त्या ठिकाणी गली रिझनमध्ये जाईल. त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने केवळ 1 धाव डीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण निर्बंधाचं मैदान असल्यामुळे मागच्या दिशेने मात्र डीच्या स्वरूपातल्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण पाहतोय रायगड रॉक चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. तर प्रमोद पुन्हा एकदा येतोय. प्रमोदने या ठिकाणी फटका सजवला लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक करतोय, चेंडू फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पोहोचतोय 11च्या घरात. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. प्रमोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय या ठिकाणी विनी त्याच्यासाठी, परंतु गतीनं बीट केलं जात आहे आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नक्कीच मित्रांनो सातत्याने प्रेशराईज करत असतात फलंदाजांना. तर आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रमोद गोलंदाजी करत असताना प्रमोदच्या माध्यमातून 5 षटकं या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी करू 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी प्रमोदाच्या माध्यमातून संपन्न झाला आहे. आणि धावफलकावर धावा लगावल्या आहेत 11. तर पुन्हा एकदा सज्ज आहे प्रमोद. या ठिकाणी निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा सबमरीन चेंडू पाहायला मिळतो. कोणत्या प्रकारची उचली मात्र या चेंडूवर पाहायला मिळते. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 11 या धावसंख्येवर. तर पुन्हा ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे योगेश ढोकटे. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होईल गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूला मात्र या ठिकाणी मिड ऑर्मच्या दिशेने खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण करेल, चेंडू फेकी करेल तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पुन्हा एकदा 13वर स्थिरावेल. विशाल देखील संकेत देखील काय सुरेख फलंदाजी करतोय, सातत्याने डबल सिंगल मोठे फटके पाहतोय. ऑफसाईडला बघा काय चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, माफ करा क्षेत्ररक्षक आहे, स्टेट क्षेत्ररक्षकात हातात जाईल. फटका सुरेख होता, मात्र त्याला हवं तेवढं टायमिंग मात्र करता आलं नाही. तर मित्रांनो, नक्कीच कॅचेस विनिंग द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. तर एक सुरेख कॅच या ठिकाणी घेतली गेली आहे. आदेशाच्या माध्यमातून काय फिल्डिंग केली जाते, काय झेल टिपला जातो आणि बाद कोणाला केलं जातं तर संकेतला. सातत्याने चांगली फलंदाजी करत होता त्याच संकेतला मात्र बाद केलं जात आहे. तर आतापर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात चालू आहे. आणि पहिल्या
तर मैदानात नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय पंकज. विनीत आणि पंकज असे दोन्ही फलंदाज मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतात. विशालने आतापर्यंत 2 चेंडू या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर मात्र 1 विकेट. आणि आता मात्र प्रमोद विनीतच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी 1 धाव. जर आपण पाहिलं तर गफलत होती आहे विकेटी करणारे विकेटी कीपर करून एक चोरटी धाव मात्र घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. संघाची धाव फलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचतोय 14च्या घरात. विशालचं षटक प्रगतीपथावर षटकामधलं 4थं चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. काय फटका खेळलाय पहा, काय फटका सजवलाय पहा. या ठिकाणी मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय एक मोठा फटका, एक मोठा षटकार. 9+6 अशी 6 धावा लागतात. 7 चेंडू या ठिकाणी मात्र एक नो बॉल +6 थ्रो पद्धतीची गोलंदाजी. थ्रो गोलंदाज अंपायर तर या ठिकाणी मात्र गोलंदाजाला परत ह्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मात्र करता येणार नाही याची कर्णधारांनी नोंद घ्या. कारण थ्रो गोलंदाज नक्कीच म्हटलं जातं, कारण टेनिस क्रिकेटला लागलेला कळंक काय असेल तर तो थ्रो गोलंदाज. तर आपण पाहतोय आंबेत विरुद्ध मलईकोंड अशी विद्यमान सामना. आणि प्रथम फलंदाजी करत असताना 21 धावापर्यंत मजल मारले मलईकोंड या संघाने. आतापर्यंत जर पाहिलं आंबेत या संघाने आंबेत संघ प्रथम फलंदाजी करतो आणि काही सुरेख फलंदाजीचे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर सलामीला आला होता संकेतनं पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळला, त्याच्यानंतर 2 धावा अशा महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी जमवल्या. त्याच्यानंतर मात्र तो डगआउटमध्ये गेला. त्याची धावा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला पंकज, आणि पंकजच्या बरोबरीनं विनीत आणि पंकज काय खेळतात आणि त्याचा संकेत बाद झाल्यानंतर त्यांचा सख्खे भाऊ ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी नॉन स्ट्राईकला पंकज, आणि पुन्हा एकदा यामध्ये गोलंदाजीमध्ये केला जाईल बदल. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज तेजस, आणि काही सुरेख गोलंदाजी करतोय पहा. आला आणि आपल्या गतीनं बीट केलं गोलंदाजी करत असलेला विनीतला. कारण मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर 9+6 असा मोठा प्रहार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी शांत ठेवण्यात यशस्वी झाला आहे तेजस, आणि पुन्हा एकदा तेजस राईटामध्ये विकेट सज्ज होईल. 2 या ठिकाणी विनीत. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. गतीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळालं आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला मलईकोंड या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रमोद, हे काय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय प्रमोद. ज्या ठिकाणी मात्र चेंडू सीमापर चालला झाला, अक्षरशः अडवलं. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी नक्कीच अडवल्या गेल्यात असं म्हणायला देखील वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं तर तेजस याच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 23 धावा या ठिकाणी मात्र धाव फलकावर लगावल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, आणि पहा काय फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, आणि एक सुरेख या ठिकाणी झेलबाद होतोय फलंदाज विनीत. डीजे प्लीज. तर पहिल्या इनिंगमधला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 23 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या गेल्यात. 11.5च्या सरासरीने आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या आंबेत संघाने धावफलकावर धावा लगावल्या 23. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं निर्वाणीचं आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल आपल्याला आदेश हा गोलंदाज. तर नक्कीच चांगली गोलंदाजी करणं देखील महत्त्वाचं आहे, कारण चांगलं स्कोरबोर्डवर आपण धावा पाहिल्या तर 23 धावा म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमधला हा
सर्वात उच्चांक म्हणजे हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र आंबेतनं या दोन षटकांमध्ये 23 धावापर्यंत मजल मारली आहे. तर नक्कीच मित्रांनो, चांगलं खेळ करणं देखील मलई मलई कोण यांच्या माध्यमातून देखील चांगलं खेळ करणं गरजेचं आहे. कारण शेवटचं निर्वहनाचे षटक पाहतोय आणि आता मात्र हलक्या हाताने फटका स्टेअर करायचा होता, मात्र त्या ठिकाणी स्टील फ्रीझरमध्ये आपल्याला चेंडू जाताना पाहायला मिळतो आणि केवळ एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एक धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 24, लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. तर मित्रांनो पहा, क्रिकेट आहे हे गोलंदाज आणि फलंदाजातलं युद्ध म्हटलं जातं. एका चेंडूवर येतो षटकार तर दुसऱ्या चेंडूवर येतो विकेट. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटला अनिश्चितांचा खेळ देखील म्हटलं जातं. तर आदेश पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट मारा करेल आणि आता मात्र हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलून दिला आहे आणि त्या ठिकाणी कव्हर सीझनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, चेंडू फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. 2 धावा मात्र खर्च करतोय गोलंदाजी करताना आदेश. आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज एका साईडला पाहायला मिळेल अल्पेश आणि पंकज, असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपल्याला पंकज पाहायला मिळतोय. पंकज आतापर्यंत 4 त्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, तर सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आदेश. काय गोलंदाजी आहे, स्लॉगवरच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करतोय. केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र मोठा फटका आलाय, पहा मित्रांनो, मिडॉनच्या डोक्यावरून काय फटका सजवलाय, अक्षरशः फेकून दिलाय 6 धावांसाठी. पुन्हा आपण एकदा वळूया, एक सुमधुर संगीत DJ ओवेश प्लीज. फटका सजवला या ठिकाणी पंकजाने. अक्षरशः कर्णधार आहे संघाचा आणि कर्णधार कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवतो. कारण अगोदर त्याचा आपण खेळ पाहिला तर सिंगल डबलने मात्र स्ट्राईक रोटेट करत होता आणि जसं संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे तेव्हा मात्र मोठे फटके देखील खेळण्यात मी सक्षम आहे हे दाखवतोय. पुन्हा एकदा चेंडूला हुक करायचं होतं, मात्र त्या ठिकाणी डी मध्ये धाव जाते आणि पंच आम्हाला कळवत आहेत केवळ डीच्या स्वरूपात एक धाव आम्हाला मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32, लॉस्ट ऑफ 2 विकेट. काही सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने आम्ही मैदानात पाहतोय. पंकज आलाय 1 डाऊनला, मात्र त्याचा खेळ आपण सातत्याने एक शांत सुरुवात पाहिली, परंतु आता शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय आणि त्या षटकामध्ये मित्रांनो पहा काय दर्जेदार खेळ करतोय, अक्षरशः चेंडूला सीमापार पाठवतोय. तर इथून पुढे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या सामन्यामध्ये. पहा काय ऑफसाईडला फटका सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फेकी करतोय आणि 2 धावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी धाव साठी नवयुग क्रिकेट संघ पुरार विरोधात मुक्ती फायटर्स खामगाववाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस विनसाठी प्लीज टॉस का बॉस हे आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल आदेश आणि विनीत आलाय आता आणि त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण पहा मिस टाईम जज केलं, मात्र पुन्हा मागे आला आणि त्या ठिकाणी मात्र झेल कन्वर्ट केला आणि एक हादरा लागतोय. शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करणारा आंबेत या संघाला जर आपण पाहिलं तर मलई कोण संघासमोर त्यांनी 34 धावांचं टार्गेट सेट केलंय. 34 या ते शेवटच्या चेंडूवर विनीत बाद झाला आणि अमित याने काय रोहित याने काय झेल टिपला, कारण मिस टायमिंग होता आणि त्याच्यानंतर देखील मागे येऊन काय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. तर 34 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे मलई कोण या संघासमोर. चला तोपर्यंत लवकरात लवकर स्पीडअप करा मित्रांनो, मी विनंती असेल अमित आपल्या संघनायकाला प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तोपर्यंत ऐकूया एक आपण सुमधुर संगीत DJ प्लीज.
करतोय मैदानात संदीप. मोठा फटका, एक सिंगलने त्याला स्ट्राईकला आणलं गेलं आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केले की 6 मारलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाईम स्ट्रोक झाला आणि नक्कीच परतावं लागेल मात्र तंबूच्या आश्रयाला. काय पहिल्या चेंडूवर मोठा फटका, त्याच्यानंतर मात्र विकेट. मित्रांनो, हेच तर आहे क्रिकेट. एक मोठा फटका आला, त्याच्यानंतर मात्र त्याच गोलंदाजाने त्याच फलंदाजाला बाद केला. तर पुन्हा बोलूया एकदा आपल्या डीजे मास्टरकडे. ओवेस प्लीज एक. तर मित्रांनो, पहिल्या षटकातला आपण खेळ पाहतोय. ऋषिकेश गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका लगावलाय जरूर, पण काय गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजी आता मात्र फलंदाजीसाठी आलाय प्रमोद. स्वतः संघाचा संघनायक, स्वतःचा संघाचा कर्णधार आणि नक्कीच खेळ देखील चांगला करावा लागेल कारण संघ दुविधा स्थितीत आहे. आणि आल्या पहिल्यांदा लेग साईडला हलक्या हाताने स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडतोय, चेंडू फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव केवळ सहजरित्या पूर्ण केली गेली आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव मात्र लगावली गेली आहे आणि मात्र संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन सरकेल 8 या धावसंख्येच्या घरात. 11.5च्या सरासरीने आपल्याला धावा जमवायच्या आहेत आणि षटकातले शेवटचं चेंडू मात्र शिल्लक असेल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन ऋषिकेश ॲटममध्ये विकेट मारा करेल आणि आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावला आहे, प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी एकच रन मिळेल आणि एक धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. क्षेत्ररक्षण करेल, चेंडू फेकी करेल. तोपर्यंत मात्र एक धाव. नो या ठिकाणी नो. अंपायरच्या माध्यमातून थ्रो गोलंदाजी म्हणून नो या ठिकाणी दिला जाईल. तर मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. तर या ठिकाणी मात्र या गोलंदाजाला देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही याची ताकीद दिली गेली आहे आमच्या दोन्ही ऑफिशियलच्या माध्यमातून. तर संघाच्या धावसंख्येत 2 धावसंख्येने वृद्धी होईल, जाऊन पोहोचेल संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर. 12 लॉस्ट ऑफ 1 विकेट. संदीपला मात्र मागावी परतावं लागलं. काय संदीप फलंदाजी करत होता आणि या ठिकाणी संघाच्या धावफलकात एक धाव एक्स्ट्रा जोडली जाईल. 9+1 अशा 2 धावा ॲड होतील आणि 12वर जाऊन संघाचा धावफलक स्थिरावेल. तर गोलंदाजी मार्कवर आणलं गेले गोलंदाज कुणालला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा गोलंदाजी कुणाल आणि कुणालने काय आल्या बघा काय फटका सजवलाय. काय डायरेक्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून येतो एक सीमापार षटकार. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे प्लीज. लवकरात लवकर एक चेंडू मैदानात द्या प्लीज. व्हॉलेंटियर चेंडू मैदानात पुरवा. आमच्या ऑफिशियल काय होता चेंडू मैदानात पुरवा. एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्या ठिकाणी पुरवा प्लीज, विनंती आहे. व्हॉलेंटियर प्लीज एक एक्स्ट्रा चेंडू देखील पुरवला. तर एक षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय पहा प्रमोद. स्वतः संघाचा संघनायक आहे. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने स्टिअर केलं, एक धाव घेतली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरात. लक्ष काहीसं सोपं करताना दिसतोय. मलई कोण संघाचा हा एक खंदा संघनायक. मोठी धाव आली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक शांत ठेवलं
फलंदाज गोलंदाजी करताना गोलंदाज कुणाल याने मात्र शांत ठेवलं दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक शांत ठेवण्यात यशस्वी राहिला आहे तो प्रमोद याला. प्रमोद काही सुरेख फलंदाजी करतोय, तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी मात्र फंबलिंग होत आहे विकेट किपर याच्याकडून आणि यष्टीरक्षकाकडून फंबलिंग झाल्यानंतर मात्र एक चोरटी धाव मात्र संघाच्या धावफलकात जुळली जाईल. त्या संघाच्या फलक पुढे सरसावेल. 19 धावा संघाच्या धावफलकावर लगावल्या जातील. ते सुरेख क्रिकेट पाहतोय. पंकजचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण एक मोठा फटका हवा होता आणि तो मोठा फटका आला आणि संघाला एक सुस्थितीत आपण संघ पाहतो. इथून फक्त 14 धावांची गरज असेल तर अलॉंग द कार्पेट चेंडू फिरून काढला लांबच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या जातात 20. आता इथून पुढे केवळ धावांची गरज असेल 14 धावांची गरज असेल. जर समीकरण आपण या मॅचमध्ये पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील. एक मोठा फटका लेगला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतोय आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय. प्रमोदला मात्र या ठिकाणी बॅक टू द पेव्हलियन पोहोचावं लागेल. किरणने काय एक मोठी विकेट घेण्यात तो यशस्वी ठरलाय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय. तेजस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकातील शिल्लक चेंडू असेल, शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मात्र मैदानात शिल्लक आपल्याला पाहायला मिळतंय. 12च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील या सामन्यामध्ये. प्रत्येकी 2 धावा असं समीकरण राहिले या सामन्यामध्ये. हलक्या हाताने स्टिअर केलं गेलंय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडू फेकी करेल तोपर्यंत यशस्वीरित्या मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 2 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 2 काढले 22च्या घरात. चल तोपर्यंत आपण ऐकूया डीजे प्लीज. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये समीकरण राहिलं आहे 6 चेंडू आणि 12 धावा, प्रत्येकी 2 धावा असं समीकरण मैदानात आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अंपायर कळवत आहेत उजवीशी सोडून चाललेला हा चेंडू एक स्क्वेअर चेंडूने संघाच्या धावसंख्येत भर पडेल. 11 धावा या ठिकाणी आता मात्र कराव्या लागतील. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये फलंदाजी करणाऱ्या मलई कोंड या संघाला जर आपण स्ट्राईक एंडला पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला तर पुन्हा एकदा आपल्याला एक गचा चेंडू पाहायला मिळते, स्क्वेअर चेंडू. तर गोलंदाजाला देखील नक्की समजावं लागेल, कारण समीकरण पाहिलं तर पर चेंडू 2 रन असं समीकरण आहे आणि त्याच्यात आपण जर एक्स्ट्रा रन देत आहे तर नक्कीच कुठे ना कुठेतरी दडपण जाणवते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावर. तर लगातारचा हा दुसरा स्क्वेअर चेंडू, 2 वाईट चेंडू पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण काहीसं सोपं झालंय. 6 चेंडू 10 धावांची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या हेदमलई कोंड या संघाला, माफ करा. तर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सन्नू आणि सन्नूने फटका खेळला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पहा, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मित्रांनो. एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि स्नेहलला बॅक टू द पेव्हलियन पोहोचावं लागेल. डीजे प्लीज.
पंकजने काय झेल टिपलाय पहा, आणि गरजेचं होतं एक सुरेख झेल, कारण नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, आणि काय सुरेख झेल पंकजने टिपलाय. आणि स्नेहलला आणि सानूला मात्र डगआउटमध्ये परतावा लागला. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत मलई कोण या संघाला. आणि नवीन आपण पाहतोय फलंदाज तेजस स्ट्राईक एंडला पाहतोय आणि त्याला मारा करेल राईट ऑफ द विकेट. गोलंदाज पाहायला मिळतोय विनीत. आतापर्यंत एक चेंडू फेकलाय विनीतने आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू ते पंच आम्हाला पुन्हा कळवत आहेत, ताकीद देत आहेत गोलंदाजाला. वाईट चेंडू आहे आणि या वाईट चेंडूनं आणखी संघाच्या धावसंख्येत भर पडेल. जर इथून पाहिलं तर केवळ 9 धावा बाकी 9 धावा शेष असतील या सामन्यामध्ये. समीकरण पाहिलं तर 5 चेंडू आणि 9 धावा शिल्लक असतील या सामन्यामध्ये. तर पंकजला देखील समजावं लागेल. सुरेख गोलंदाजी करतोय आणि केवळ स्वेअरच्या आतापर्यंत 3 धावा आल्यात आणि 3 धावा वाईटच्या स्वरूपात. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. सुरेख गोलंदाजी, सुरेख यॉर्कर लेनची गोलंदाजी. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा फटका या ठिकाणी मारू देत नाही आहे तेजसला, पूर्णपणे बांधून ठेवतोय स्ट्राईक एंडला तेजस याला. आणि जर आपण पाहिलं तर आता इथून पुढे 4 चेंडू आणि फक्त उर्वरित असतील 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. एक निर्धाव चेंडू दिलासा देईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि एक मोठा फटका दिलासा देईल फलंदाजी करणाऱ्या टीमला. या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता. मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळतो. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या जातात. आतापर्यंत 27 धावा. इथून पुढे जर पाहिलं तर 7 या धावीची गरज असेल. 7 धावा आणि 3 चेंडू 7 धावा हे समीकरण उरलंय या सामन्यामध्ये. एक मोठा फटका सामना झुकवेल मलई कोणच्या बाजूने आणि एक निर्धाव चेंडू सामना झुकवेल गोलंदाजी करणाऱ्या आंबेत या संघाच्या बाजूने. तर बघूया तेजस कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यार सुरेख चेंडू ब्लॉक हॉलो पद्धतीचा चेंडू टाकतोय. त्या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. पाहिलं तर कार्पेटच्या पद्धतीने हा चेंडू मिड ऑन रिझनमध्ये घेऊन काढलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आले, मात्र खराब कॉलिंग पाहायला मिळालं. तो एक फंबलिंग झाला आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि इथून पुढे जर आपण मात्र पाहिलं तर 2 चेंडू आणि 5 धावा. मित्रांनो काय मॅच रंगली आहे बघा. 2 चेंडू आणि 5 धावा. एक मोठा फटका आणि एक निर्धाव चेंडू, असं दोन्ही बाजूने समसमान असलेला सामना. आता मात्र या ठिकाणी फुलर यांचा पुन्हा एकदा चेंडू आणि पंच आम्हाला या ठिकाणी कळवतील धावचीच्या स्वरूपात हा येतोय विकेट. यस, विकेट येतोय. तर आपण पुन्हा बोलू एकदा डीजे प्लीज. पाहिलं तर एक चेंडू शिल्लक राहिला या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 5 धावा अशी समीकरण राहिले चेंडूमध्ये. एक मोठा फटका आणि एक निर्धाव चेंडू असं अंतर राहिलं या सामन्यात. एक निर्धाव चेंडू सामना झुकवेल आंबेच्या संघाच्या बाजूने आणि एक मोठा फटका विजयी करून देईल सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना मलई कोण या संघाला. आणि आता गोलंदाज स्ट्राईक एंडला आलाय गोलंदाज विशालवर सर्वांची नजर असतील, कारण एक मोठा फटका खेळायचा आहे. 5 धावा हव्या आहेत आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. तर 5 धावा जमाव्याच लागतील. तेजस राईट आर्ममध्ये विकेट मारा करेल विशाल याच्यासाठी. मोठा फटका खेळायचा होता. मग सुरेख गोलंदाजी, ब्लॉक होलमध्ये गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली आणि सामना मात्र गमावलाय या ठिकाणी आंबेच्या संघाने. तर विजयी संघाचे अभिनंदन आणि पराजित संघाचे आभार. धन्यवाद, आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तर पुढचा सामना नवयुग क्रिकेट संघ पुरार वर्सेस मुक्ती फायटर्स खामगाव. टॉस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय पुरार या संघाने. आणि पुरार संघाच्या संघनायकाला प्लीज विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो विनंती आहे आपल्याला जरा वेळेचं भान ठेवा, कारण नेहमीच म्हटलं जातं वक्त किसी का गुलाम नाही होता. तर मित्रांनो वेळेचं भान ठेवा. आम्हाला देखील भरपूर सामने आजच्या दिवसात या कव्हर करायचे आहेत. तर मी विनंती करेल नवयुग क्रिकेट संघ पुरार संघाचा संघनायक त्वरित या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर जो सामना या ठिकाणी पार पडला आंबेत विरोधात मलईकोंड या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनीत प्लीज आपण या ठिकाणी या कारण आपण सुरेख
त्याच्यामध्ये या आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा सन्मान या ठिकाणी आपल्याला दिला जाईल. तर प्लीज विनंती असेल, विनीत प्लीज इनिंग पूर्ण करण्यासाठी केवळ 15 मिनिटं दिली आहेत. एक षटकामागे 5 मिनिटं. कृपया वेळेचं भान ठेवा मित्रांनो. पुन्हा पुन्हा सांगतोय, वक्त किसी का गुलाम नाही होता, कारण एका दिवसात आम्हाला सामने कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो प्लीज विनंती आहे, स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती, प्लीज लवकरात लवकर सामने तयार करण्यास. तोपर्यंत ऐकूया आपण एक डीजे 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 प्लीज. संघ पुरा संघाचा 12वा खेळाडू, त्याचबरोबर मुक्ती फायटर खामगाव संघाचा 12वा खेळाडू. मित्रांनो प्लीज त्वरित या ठिकाणी पाठवायचं आहे, नाही तर आपल्याला पेनल्टीलाइज केलं जाईल. कारण आपण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा करतोय आणि खेळाडूंची नावं सगळ्यांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण चांगला खेळ, दर्जेदार खेळ आपण करत असतो आणि खेळाडूंची नावं या ठिकाणी माहीत नसतील तर मित्रांनो नक्कीच कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मी विनंती करेल पुन्हा एकदा, पुरार संघाचा एक्स्ट्रा खेळाडू, त्याचबरोबर खामगाव संघाचा एक्स्ट्रा खेळाडू, प्लीज त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकर यायचं आहे. तर नवयुग क्रिकेट संघ पुरार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं मुक्ती फायटर्स खामगाव या संघाला. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. सलामीची दोन्ही फलंदाज साजन आणि असे दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेला. मित्रांनो सलामीवीर, तर सलामीला आलेल्या फलंदाजांना सलामीवीर का म्हटलं जातं, तर वीर म्हणण्यामागचं कारण हे आहे की दोन येणारे फलंदाज आपल्या संघाचा पाया रचण्यासाठी मैदानात येत असतात, आपल्या संघाला एक भक्कम सुरुवात देण्यासाठी मैदानात येत असतात, म्हणून मित्रांनो यांना सलामीवीर म्हटलं जातं. तर असे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पाहायला मिळेल फलंदाज साजन आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अनिकेत. स्ट्राईक एंडला साजन आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत, असे दोन फलंदाज. आणि गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाजी करेल केतन. नवयुग क्रिकेट संघ पुरार याच्याकडून गोलंदाजी मार्कसाठी सज्ज होईल केतन आणि गोलंदाजी मार्कसाठी साजन आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. एक सुरेख सामने आपण सकाळपासून पाहतोय आणि आयोजनाचं देखील सातत्याने कौतुक करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे ही स्पर्धा रंगली जाते, ज्या प्रकारे ही स्पर्धा खेळवली जाते, काही सुरेख खेळ होतोय मित्रांनो या NCC कॉलेजच्या या क्रीडांगणामध्ये. तर आपण पाहतोय खामगाव विरोधात मुक्ती फायटर्स, खामगाव विरोधात नवयुग क्रिकेट संघ पुरार असा हा विद्यमान सामना. तर गोलंदाजी मार्कवर केतन याला पाचारण केलंय, या ठिकाणी स्वतः संघनायकाने पाचारण केलंय गोलंदाजी मार्कवर केतन याला. तर राईट ऑन द विकेट सज्ज असेल केतन टू साजन, असा हा बॅटल रंगेल. अरे काय सुरेख चेंडू पाहायला मिळालाय, ब्लॉक पद्धत चेंडू पाहायला मिळेल, मात्र क्षेत्रच्या ठिकाणी फंबलिंग होतंय. चेंडू स्टॉप करायचा होता, मात्र चेंडू चाललाय सीमा पार चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर राईट मध्ये विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल केतन. आता मात्र मोठा फटका मारायचा होता, चेंडूने उचली घेतली, मात्र हा निर्धाव चेंडू. तर मित्रांनो या सामन्याच्या समालोचनासाठी आवाजात पुन्हा एकदा केला जाईल बदल. आपल्यासमोर जुळला जाईल मराठीचा आणखी एक नवीन आवाज. प्रणय शिंदे पुरारचा हा आपला मित्र या ठिकाणी आपल्या समोर जोडला जाईल. ओव्हर टू. थँक्यू मित्रा. चांगलासा चेंडू होता केतन याचा, परंतु पाहूया कुठे सीमारेषा पार होतो का. आणि 6 धावांवर पाहायला मिळतो हा सुरेख असा बिग षटकार. तो साजनच्या बॅटमधून खामगाव मुक्ती फायटर्स संघाकडून स्ट्राईकला येतोय तो साजन, नॉन स्ट्राईकला येतो अनिकेत. षटक पुरार संघाकडून पहिला टाकतोय तो केतन. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या केतनने. केतन पुन्हा एकदा तयार, केतनचा सामना करेल तो साजन.
पुन्हा सुरेख असा चेंडू टाकला होता तो बॅक साईडला एसटी रक्षकाच्या मागे गेला चेंडू. एक धाव काढण्यात यश मिळाले ते साजनला.